सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. वेदस्तुतीच्या 10व्या स्कंधातील 87व्या अध्यायातील आज आपण 40 आणि 41 हे शेवटचे 2 श्लोक बघणार आहोत. शेवटचे 2 श्लोक. इंट्रॉस्पेक्शन करावं प्रत्येकाने. ज्यांनी जे जे ऐकलं, जे जे बुद्धीने ग्रहण केलं, ते काय समजलं त्याचं चिंतन करावं. आता मी नेहमीप्रमाणे सुरुवातीला दोन्ही श्लोकाचे हिंदी अर्थ वाचतो, नंतर मराठी अर्थ वाचतो आणि त्यावर आपण विचार करू. काय म्हटलेलं आहे? भगवान आपके वास्तविक स्वरूप को जानने वाला पुरुष आपके दिए हुए पुण्य और पाप कर्मों के फल, सुख एवं दुखों को नहीं जानता, नहीं भोगता. वह भोग्य और भोक्तापन के भाव से ऊपर उठ जाता है. उस समय विधि निषेध के प्रतिपादक शास्त्र भी उससे निवृत्त हो जाते हैं, क्योंकि वे देहाभिमानियों के लिए है. उनकी ओर तो उसका ध्यान ही नहीं जाता. जिसे आपके स्वरूप का ज्ञान नहीं हुआ है, वह भी यदि प्रतिदिन आपकी प्रत्येक युग में की हुई लीलाओं, गुणों का गुणगान सुनकर उनके द्वारा आपको अपने हृदय में बैठा लेता है, तो अनंत अचिंत्य दिव्य गुणों के निवास स्थान प्रभो आपका वह प्रेमी भक्त भी पाप पुण्यों के फल, सुख दुखों और विधि निषेधों से अतीत हो जाता है, क्योंकि आप ही उनकी मोक्ष स्वरूप गति है. परंतु इन ज्ञानी और प्रेमियों को छोड़कर सभी शास्त्र बंधन में है तथा वे उसका उल्लंघन करने पर दुर्गति को प्राप्त होते हैं. भगवान 40वां श्लोक 41वां. भगवान स्वर्गादि लोकों के अधिपति इंद्र, ब्रह्मा प्रभृति भी आपकी चाह आपका पार न पा सके. और आश्चर्य की बात तो यह है कि आप भी उसे नहीं जानते, क्योंकि जब अंत ही है नहीं, तब कोई जानेगा कैसे? प्रभो, जैसे आकाश में हवा से धूल के नन्हे नन्हे कण उड़ते रहते हैं, वैसे ही आप में काल के वेग से अपने से उत्तरोत्तर 10 गुने 7 आवरणों के सहित अखंड ब्रह्मांड एक साथ ही घूमते रहते हैं. तब भला आपकी सीमा कैसे मिले? हम श्रुतियाँ भी आपके स्वरूप का साक्षात वर्णन नहीं कर सकती. आपके अतिरिक्त वस्तुओं का निषेध करते करते अंत में अपना भी निषेध कर देती है और आप में ही अपनी सत्ता खोकर सफल हो जाती है. 40 आणि 41 या श्लोकांचे आपण अर्थ बघितले. आता आपण त्याचा मराठी अर्थ बघू. 40वां श्लोक. हे भगवान, आपले वास्तविक स्वरूप जाणणाऱ्या मनुष्याला आपण दिलेल्या पुण्य पापाच्या सुख दुःख रूप फळाची जाणीव होत नाही. त्यावेळी विधी निषेध प्रतिदिन करणारे शास्त्र सुद्धा
त्याला लागू होत नाही. शिवाय ज्या माणसाने दररोज आपल्या प्रत्येक युगामध्ये केलेल्या उपदेशाचे संतांकडून श्रवण करून त्याद्वारा तुम्हाला स्वतःच्या हृदयात प्रतिष्ठित केले, त्यांनाही आपण मोक्ष प्राप्त करून देता. 41वा श्लोक. हे भगवन, स्वर्ग इत्यादी लोकांचे अधिपतीच आपला थांग लावू शकले नाहीत असे नाही, तर आपल्याला सुद्धा तो लागला नाही. कारण जर आपल्याला शेवटच नाही तर तो कोण कसा जाणू शकेल? प्रभो, जसे आकाशात हवेमुळे धुळीचे अनंत कण उडतात, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये कालगतीनुसार उत्तरोत्तर 10 7 आवरणांसहित असंख्य ब्रह्मांडे एकाच वेळी फिरत असतात. आम्ही श्रुती सुद्धा तुमच्या स्वरूपाचे, तुमच्या व्यतिरिक्त वस्तूंचा हे नव्हे ते नव्हे असा निषेध करीत करीत शेवटी तुमच्यापर्यंत येऊन थांबतो. जरा विचार करू, आपण यावर विचार करू. काय म्हटलेलं आहे? भगवन आपके वास्तविक स्वरूप को जानने वाला पुरुष आपके दिए हुए पुण्य और पाप कर्मों के फल, सुख एवं दुखों को नहीं जानता, नहीं भोगता. वह भोग्य और भोक्तापन के भाव से ऊपर उठ जाता है. कौन कौन ऊपर उठ जाता है? पाप कर्मों के, पुण्य कर्मों के, भोग और भोग्यों के कौन ऊपर जाता है? जो वास्तविक स्वरूप को, आपके स्वरूप को जानता है. आपण जाणतो का हो? आपण भगवंतांचं वास्तविक स्वरूप जाणतो का हो? गीता अध्याय 7 आणि पहिला श्लोक काढा. गीता 7 आणि अध्याय 7 पहिला श्लोक. भगवान काय म्हणतात? मय्यासक्त मनाः पार्थ योगम युंजन मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. अर्थ बघा, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. भगवान म्हणाले, हे पार्था, अनन्य प्रेमाने, नंबर 1, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून, मन माझ्या ठिकाणी आसक्त करून. नंबर 2, तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक. भगवान स्वतःची ओळख स्वतः करून देतात. यापेक्षा उत्तम मार्ग कुठला सांगा? मला भगवंतांना जाणायचं असेल तर त्याला प्री रिक्विजिट आहे, त्याला काही अटी आहेत. इथं म्हटल्या त्या अटी अशा: अनन्य प्रेमाने, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून. माझं मन भगवंतांच्या खेरीत सगळीकडे आसक्त आहे, सगळीकडे आसक्त आहे. पण ते सगळीकडचं काढून मन केवळ माझ्या ठिकाणी आसक्त करून, तसेच अनन्य भावाने, भाव अनेक आहेत पण अनन्य भावाने ते सगळे भाव एकत्र करून, एकत्र करून अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन, योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त
सर्वांचा आत्मा असणाऱ्या, सर्वांचा आत्मा असणाऱ्या, प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहेत, परमात्म तत्व आहे, त्याला मी जाणलं पाहिजे, त्याला ओळखलं पाहिजे. प्रत्येकाशी व्यवहार करताना त्याच्या हृदयातील भगवंतांच्याशी व्यवहार करत आहे, अशा पद्धतीनं माझा त्या व्यक्तीशी व्यवहार झाला पाहिजे. तर भगवान म्हणतात तुला माझ्या स्वरूपाची जाण होईल. आपके वास्तविक स्वरूप को जानने वाला पुरुष. मग काय होतं, एकदा भगवंतांना जाणल्यानंतर पाप पाप राहत नाही, पुण्य पुण्य राहत नाही, सुख सुख देत नाही, दुःख दुःख देत नाही, सुख दुःख या भावनाच उरत नाही. पाप कर्म पुण्य कर्म या भावनाच उरत नाही. जे काही कर्म ते भगवंतांचं कर्म आणि भगवंतांना समर्पण. काय म्हटलेलं आहे, पुण्य और पाप कर्मों के फल सुख दुःख नहीं जानता नहीं भोगता. दुःख भोगायची वेळच येत नाही, दुःख दुःखच राहत नाही, सुख सुखच राहत नाही. समत्व बुद्धी, समत्व बुद्धी, सुखे दुःखे समय कृत्वा लाभालाभौ जयाजयौ मान अपमान यश अपयश कीर्ती अपकीर्ती हे द्वंद्वच उरत नाही. मी द्वंद्वातीत होतो, गुणातीत होतो, देहातीत होतो. भगवंतांना जाणल्यानंतर काय अवस्था होत असेल, वह भोग्य और भोक्तापन के भाव से ऊपर उठ जाता है. उस समय विधि निषेध के प्रतिपादक शास्त्र भी उससे निवृत्त हो जाते हैं, निवृत्त हो जाते. ही भाव एकदा आज मला एक व्हॉट्सअप आलाय बर का, आणि काय म्हटलंय त्याने, मी माझ्या प्रवचनात केव्हा नमो नमः असं म्हटलेलं मला आठवत नाही, पण समजा म्हटलं असेल तर त्याने व्याकरण दृष्ट्या एकदा नमो म्हटल्यानंतर नमः म्हणायची आवश्यकता नाही असं म्हटलेलं आहे. पण हा विधी झाला, हे शास्त्र झालं. अहो विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुन भगवंतांना वरून नमस्कार, खालून नमस्कार, बाजून नमस्कार, या बाजून नमस्कार, उत्तरेकडून नमस्कार, दक्षिणेकडून नमस्कार, वरून सगळीकडून नमस्कार नमस्कार करत सुटला. अहो तो का वेड्यासारखा झाला, कारण भगवत स्वरूपाची जाण झाली. तसं नमो म्हटल्यानंतर नमः म्हणावं की नाही म्हणावं, व्याकरण दृष्ट्या असेल भले शास्त्र, पण मी भगवंतांना नमः म्हटलं परत एकदा, काय बिघडलं. अहो विधी निषेधाच्या पलीकडे जायला पाहिजे. कसले घेऊन बसलात विधी निषेध. जर भगवत स्वरूपाची सर्वत्र क्षणाक्षणाला नव्हे, पदोपदी, इंच इंच, सेंटीमीटर सेंटीमीटर असे भगवंत परिपूर्णतेने सर्वत्र भरून आहेत, ही जाणीव झाली. एका संतांना, त्यांचं नाव आता मला लगेच आठवत नाहीये, पण ते संत बसले ते पाय ठेवून, आणि त्यांचे पाय शंकराच्या पिंडीवर होते. मग कोण, मारुती का अर्जुन, कोणीतरी गेला का भीम, कोण गेला, गौण आहे. त्यांनी सांगितलं, महाराज काय हे आपलं लक्षण, काय हे आपलं आचरण. आपण शंकराच्या पिंडीवर पाय देऊन बसलेला आहात.
मग ते महाराज म्हणाले, मी म्हातारा झालो आहे, अरे माझ्यात ताकद नाही, तूच माझे पाय उचलून शंकराची पिंड नसेल तिथे ठेव. त्यांनी पाय उचलले, जिथं ठेवले तिथं शंकराची पिंड, जिथं ठेवले तिथं शंकराची पिंड. अहो कुठले विधी निषेध, काय घेऊन बसलात? नमहा नमहा नमहा. आकांतानी म्हटलं पाहिजे. मग ते व्याकरण शरण गेलं पाहिजे, व्याकरणानं पायाशी लोळण घेतली पाहिजे. काय म्हटलेलं आहे? उस समय विधि निषेध के प्रतिपादक शास्त्र भी उससे निवृत्त हो जाते हैं, क्योंकि वे देहाभिमानियों के लिए है. ही शास्त्र सगळी देहाबद्दलचा अभिमान बाळगणाऱ्यांसाठी आहे. एकदा तो अभिमानच सुटला, देह ही भावनाच सुटली, अहम ब्रह्मास्मी हा दृढ भाव झाला, कुठलं शास्त्र हो, कुठलं शास्त्र सांगा मला तुम्ही. एक नाम काय म्हटलेलं आहे? अहो कसलं विष्णू सहस्त्रनाम सुद्धा घेऊन बसलात तुम्ही. तुम्ही घेतला देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी. अहो लाखो वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटलं माझ्यासारख्याने, तरी मुक्ती जवळपास फिरकणार नाही. हे झालं शास्त्र, हा झाला विधी. पण जो अनकंडिशनल सरेंडर होतो त्याला विधी आणि निषेध राहत नाही. एक क्षणभर, पण तो क्षण महत्वाचा. एक क्षण देवाची द्वारी उभा आहे, पूर्ण शरणागती, अनन्य भाव, अनन्य भाव. मग मी नमो म्हणतो का नमहा म्हणतो? भावच नाही. नमो नमहा. एक देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी, एक सुद्धा नहीं. जिसे आपके स्वरूप का ज्ञान नहीं हुआ है, वह भी यदि प्रतिदिन आपकी प्रत्येक युग में की हुई लीलाओं और गुणों का गान सुन सुनकर उनके द्वारा आपको अपने हृदय में बैठा लेता है, तो अनंत अचिंत्य दिव्य गुणों के निवास स्थान प्रभो आपका वह प्रेमी भक्त भी पाप पुण्यों के फल सुख दुखों और विधि निषेधों से अतीत हो जाते हैं. भगवंताना हृदयात, माझ्यात नव्हे, प्रत्येक जीवाच्या हृदयात अनुभव घेतला पाहिजे. माझ्या हृदयात त्यांना जाणलं पाहिजे. मी अंतर्मुख झालं पाहिजे. मला तळमळ लागली पाहिजे, तळमळ तळमळ लागली पाहिजे. तर भगवत दर्शन, तर भगवत स्वरूपाची जाण. एक संत होते, खरे संत होते. त्यांच्याकडे शिष्य गेला आणि तो म्हणाला, मला भगवत दर्शनाची आच आहे, आच आहे. ते म्हणाले, शिष्य म्हणाला, मला मार्गदर्शन करा. ते दोघ जण म्हणाले, गुरुसंत चल आपण नदीवर स्नानाला जाऊ. ते दोघ जण स्नानाला गेले. स्नानाला गेल्यानंतर त्या संतांनी त्या शिष्याचं डोकं पाण्यात बुडवलं आणि दाबून धरलं. त्या शिष्याने श्वास रोखून धरून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पराकाष्ठा केली. पण एक क्षण असा आला, क्षण नव्हे सेकंद, क्षणभर असा आला की त्या शिष्याला वाटलं, आता जर मला बाहेर काढलं नाही तर मी मरणार, तर मी मरणार. त्यावेळेला मग त्या संतांनी
त्याचं डोकं पाण्याबाहेर काढलं. उदाहरणं आहेत, नुसती ऐकण्यासारखी नाहीत, साठी त्याच्यापासून मला बोध घेतला पाहिजे. मग तो शिष्य म्हणाला, गुरुजी, मी तुम्हाला विचारलं काय आणि तुम्ही मला बुडवायचा प्रयत्न काय केला? तर त्यावेळेला ते संत म्हणाले, तुला भगवत दर्शनाची इतकी आच आहे का की आता हा एक क्षण जर भगवत दर्शनाविना गेला तर मी मरेन, प्रत्यक्ष मरेन. भगवंतांच्या स्वरूपाची जाण न होता मी एक सेकंदभर सुद्धा आता राहू शकत नाही, अस्वस्थ झालेलो आहे. अशी तुझी अवस्था आहे का? तर तुला जाण होईल, आत्मज्ञान होईल, ब्रह्मज्ञान होईल. आहे माझी आर्तता, याला म्हणतात आर्तता. तर काय म्हटलेलं आहे, गुणों का गान सुन सुनकर उनके द्वारा आपको अपने हृदय में बैठा लेता है तो अनंत अचिंत्य दिव्य गुणों के निवास स्थान प्रभो आपका वह प्रेमी भक्त भी पाप पुण्यों के फल सुख दुखों और विधि निषेधों से अतीत हो जाता है, क्योंकि आप ही उनकी मोक्ष स्वरूप गति है. परंतु इन ज्ञानी और प्रेमियों को छोड़कर और सभी शास्त्र बंधन में ही तथा वे उसका उल्लंघन करने पर दुर्गति को प्राप्त होते हैं. मला मी ज्या वेळेला देहासक्त आहे, मी जोपर्यंत देहासक्त आहे तोपर्यंत मला विधिनिषेध आहेत, विधिनिषेध आहेत. पण एकदा मी भगवत स्वरूपाशी एकरूप झालो तर मी पूजा केली काय, अगर नाही केली काय? एकच इतकं सांगतो, भगवंतांना एक रूप झाल्यानंतर, एक रूप झाल्यानंतर कुणी कुणाला नमस्कार करायचा, कुणी कुणाचं ध्यान करायचं नाही विचार येत मनात. भगवंतांच्या स्वरूपाशी एक रूपता, एक रूपता. आणि हे या श्रुती समजावून सांगतात, या श्रुती हे समजावून सांगतात. परंतु इन ज्ञानी और प्रेमियों को छोड़कर और सभी शास्त्र बंधन में ही है तथा वे उसका उल्लंघन करने पर दुर्गति को प्राप्त होते हैं. ते होतात हो दुर्गतीला प्राप्त जे देहाभिमानी आहेत, त्यांना षोडशोपचारे पूजा केलीच पाहिजे, विष्णू सहस्रनाम म्हटलंच पाहिजे, भगवंतांचं हृदयात अस्तित्व सतत जाणव ठेवलंच पाहिजे. पण कुणाला? जे ब्रह्मज्ञानी नाहीत, जे भगवत स्वरूपाशी एकरूप झालेले नाहीत. पाणी पाण्यात एकरूप झालं, पाणी भांडभर पाणी समुद्रात ओतलं, एकरूप झालं. कुठला विधी, कुठला निषेध, कुठलं भांड, कुठलं भांडभर पाणी? अहो समुद्रमय झालं ते. तसा मी समुद्रमय म्हणजे भगवन्मय झालो की मला विधी निषेध राहत नाहीत. काय म्हटलेलं आहे, माधव आप मुझे अपने स्वरूप का अनुभव कराइए, जिससे फिर सुख दुखों के संयोग की स्फूर्ति नहीं होती, अथवा मुझे अपने गुणों के श्रवण और वर्णन का प्रेम दीजिए. अपने बघा अथवा मुझे अपने गुणों के
श्रवण और वर्णन का प्रेम दीजिए, जिससे कि मैं विधि निषेध का किंकर न हो। मी विधी निषेधात अडकून उपयोगी नाही। भगवंतांच्या समोर उभा राहून मी ही प्रार्थना करतो का की तुझं गुणगान, तुझ्या लीला, तुझं चरित्र, तुझं वर्णन, तुझं नाम तोंडात राहण्याची बुद्धी दे। माझ्याकडून सतत दशमस्कंधाचं पठण होण्याची मला बुद्धी दे। मागतो ते मागणं मागावं, यासाठी या श्लोकात श्रुती हे वर्णन करतात। आपण इथं अल्पविराम घेऊ आणि पुढच्या प्रवचनात शेवटचा म्हणजे 41वा श्लोक बघू। पण हे कशासाठी चाललं होतं? वेदस्तुती म्हणजे श्रुतीने केलेलं भगवंतांचं स्तुतिगान। कशासाठी आहे? काय मिळवलं मी? काय लक्षात राहिलं? जरा इंट्रोस्पेक्शन करा आणि मी सांगितलं हे किंचित भर आहे। तुम्हाला मी एक सांगू, मी ज्या पद्धतीनं ही प्रवचन केली, तर तुम्हाला मग जर परत वेळ आली आणि परत वेदस्तुतीवर बोलायची वेळ आली, तर हे सगळं सोडून यापेक्षा अत्यंत निराळे विचार, नवीन विचार प्रस्तुत होतील। हे सांगायचं कारण असं की जे ऐकलं ते तुमच्या बुद्धीने विस्तारित करा। जो शब्द प्रयोग अर्थ समजला नसेल तो मला विचारा, पण समजून घ्या। वेदस्तुतीमध्ये काय सांगितलेलं आहे ते समजून घ्या। मी परत सांगतो, 41वा श्लोक झाल्यानंतर सगळ्या वेदस्तुतीच्या प्रवचनाचं एकत्रीकरण करून तुम्हाला त्याची PDF फाईल देईल, पण अशी सगळ्यांना देणार नाही। जे मागतील त्यांना देईन, ज्यांना इच्छा आहे त्यांना देईन, पण अभ्यास करा। ठीक आहे? रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद, नारायण हरी।